गरीब नवाज आपले जे स्वयंसेवक आहात व्हॉलेंटियर्स विनंती असेल आपण जे फर्स्ट एड किट घेऊन गेलेले आहात ते लवकरात लवकर कॉम्बॉक्स मध्ये आणून द्या. अगदी बॅटच्या रडार मध्ये इथे रुचित पाटीलच्या बॅटमधून अगदी क्लास स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे येतो षटकार. काही गजब स्ट्रोक आपण बघतोय. बॅटर्स रुचित पाटील इथे ऑन फायर झालाय. स्कोर कार्ड अतिशय वेगाने पुढे सर्कल 28 28 या आकड्यावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. काय सांगाल या बॅटिंग बद्दल? खूपच चांगली फलंदाजी करतायत. आपल्या संघाला एक चांगल्या दिशेला नेऊन ठेवणार आहेत. पहिल्या चेंडूत षटकार मारलेला आहे. बघूया आता काय समाचार घेत आहेत. हा फटका मारलेला आहे सर. सर खूपच चांगला फटका मारलेला आहे. येस बॅक टू बॅक रुचित पाटील मॅन फ्रॉम श्रीवर्धन येतोय स्क्वेअर लेग रिजनच्या पलीकडे. हा देखील मॅसिव्ह स्ट्रोक षटकार. काय बॅटिंग चालले. वा भाई वा. क्लास स्ट्रोक अफलातून कामगिरी. अगदी डोळ्यांचं पारणं फिरणारे स्ट्रोक आपण पाहतोय. तर रुचित पाटील या अशा माध्यमातून येत आहेत. गौरव पाटील बॅक टू पविलियन पण तो रुचित पाटील ऐकण्याचं नाव घेत नाहीये. राहुल वरती हे प्रहार केले जात आहेत. राहुलने ज्यावेळेला पहिला चेंडू टाकला षटकार बॅटच्या रडार मध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे होता आणि यावेळेला स्क्वेअर लेग रिजन पलीकडे बँडेड षटकार बॅक टू बॅक 2. बघा शेखर पावसे यांच्या माध्यमातून लगातार 2 षटकारासाठी बघा रुचितच्या त्याला 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स बघतोय राहुल. या ठिकाणी गोलंदाजीचा टप्पा घातक घेणं गरजेचं. ओहो यावेळेला देखील लॉब केलाय. याचा मॅसिव्ह मॅग्निफिसंट स्ट्रोक. याचा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय षटकार. तुम्ही टेकलेल्या संभाव्यता खेळताना बघू शकतो उद्याच्या दिवसामध्ये. म्हणजे ही मोठी स्पर्धा आहे आणि हीच आपण पाहतो बोरंडीच्या हिस्टॉरिकल मैदानामध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळेल. बरोबर सर. चौथा चेंडू घेऊन आलेला आहे आणि हा फटका मारलाय आणि 4 चेंडू मध्ये 4 षटकार ठोकलेले. खूपच चांगला फलंदाज आहे. एक्सिलेटर काय थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच डीजे. हो हो सर जाऊन पोहोचलेला आहे. 46-46 धावा. सबसे एकातील रुचित पाटील 4 षटकार लगातार आपण पाहतोय. राऊंड द विकेट पुन्हा अगदी चेंडूला सन्मानजनक खेळलंय. इथे मात्र डॉट बॉल आलाय. चांगला गोलंदाजीचा टप्पा आपण पाहतोय. चांगलं क्रिकेट देखील खेळलं जाते. म्हणजे एका चांगल्या खेळाडूची निशाणी काय असते सर माहित आहे का? तर खराब चेंडू असतील त्याच्यावरती प्रहार आणि चांगला चेंडू त्याला सन्मान. हे आपण बघितलं रुचित पाटीलच्या माध्यमातून. बरोबर सर. हे चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. इथे राहुलनं चांगला चेंडू टाकला त्याला सन्मान दिलाय. खराब चेंडू होते त्याच्यावरती प्रहार केले जात आहेत. राऊंड द विकेट शेवटचा चेंडू इथे फुल टॉस. खराब चेंडू. दिशा खराब दशा देखील खराब. यस मॅसिव्ह स्ट्रोक. पुन्हा एकदा षटकार. कमॉन डीजे.